नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकतात. आज आपल्यासोबत एकलव्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब आहे आणि शेतकरी संघटनेचे देखील अध्यक्ष आपल्या सोबत आहे. नेमकं धुळ्यामध्ये त्यांचा दौरा करण्याच्या संदर्भामध्ये आपण हे जाणून घेऊया. सर, काय सांगणार आपण आज धुळे जिल्ह्यामध्ये आलात, काय प्रतिक्रिया असणार? मी शेतकरी संघटनेचं 35 वर्ष काम केलं. शेतकऱ्याच्या संदर्भात ते आदिवासी शेतकरी असो त्या गावातला शेतकरी असो, ह्या सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. एकीकडं आदिवासी लोक आमचे पट्टे आम्ही 3 पिढ्या झालं इथं पोट भरतो, हे आमच्या नावचं करून द्या म्हणून त्याच्या पिढ्याची पिढ्या गेल्या, पण हे सरकार नावचं करून देत नाही. आणि अडाणी अदानीला 1 रुपयामध्ये 99 वर्षाच्या हजारो एकर जमीन देते. ह्या सरकारचं धोरण म्हणजे आदिवासीला अदखलपात्र करून त्याच्यावर अन्याय करायचे. कारण मणिपूरमध्ये जे अन्याय झाला की तिथले जे डोंगर आहेत त्याच्या खाल्ले जे खनिज आहेत ते अदानीला देण्यासाठी त्याच्यावर जो अत्याचार झाला तो जागतिक लेवलचा अत्याचार, एवढा मोठा अत्याचार झाला. म्हणून आम्ही आता ठरविले की आदिवासीच्या प्रश्नावर मुंबईला मोठा 1 लाख लोकांचा मोर्चा काढून हे सारे प्रश्न सोडून घ्यायचं काम करायचं. 1 लाखापेक्षा जास्त संख्येने मोर्चा मुंबई या ठिकाणी घेत आपल्यासोबत शिवाजीराव ढवळे साहेब देखील आहे. सर, काय सांगणार? आज आपण धुळे या ठिकाणी दौऱ्यात संदर्भात आले, काय प्रतिक्रिया असणार? जागतिक आदिवासी गौरव दिनाचं औचित्य साधून 31 जुलै ते 9 ऑगस्ट ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यामध्ये 10 मुक्काम आणि दर जिल्ह्यामध्ये 2 दिवस असं कार्यक्रमाचं आयोजन आमच्या सगळ्या एकलव्य संघटनेच्या सहकार्याने केलेलं आहे. जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करत असताना एक सगळ्या सहकार्याच्या मनात कल्पना आली की आपण या 5 जिल्ह्यामध्ये जो ट्रायबल झोन एरिया येतो आहे, तर ह्या सगळ्या भागामध्ये आपण आदिवासींच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांशी, युथशी, विद्यार्थ्यांशी, महिला पुरुषांशी आपला संवाद झाला पाहिजे. संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातनं त्यांच्याकडनं काही मुद्दे समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे अभियान आम्ही सुरू केलंय. अभियानाला नाव आहे आम्ही आदिवासी अधिकार अभियान. आदिवासी अभियान असं सुरू आहे. सर, काय सांगणार? राज्याचे गृहमंत्री वनवासी म्हणून असे घोषित करतात. आदिवासी नेमके वनवासी आहे का मूलनिवासी आहे, काय प्रश्न असणार? बिलकुल आदिवासी आहे. या देशाचा आद्य नागरिक आहे. परंतु ज्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे ते पूर्वीपासूनच RSSच्या माध्यमातून आदिवासीचं वनवासीकरण करण्याचं षडयंत्र रचते. आपल्याला कल्पना असेल की त्यांनी आदिवासी कल्याण आश्रम नावाने आश्रम खोलले आहे. त्या ठिकाणी तरुण आदिवासीच्या विद्यार्थ्यांचं मानसिक परिवर्तन करून एक कर्मकांडामध्ये धर्मकांडामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न आहे. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आहे की आदिवासीचं अस्तित्व नष्ट करण्याचं षडयंत्र जरी त्यांचं असलं तरी आम्ही शाहू फुले आंबेडकरी विचाराचे पाईक म्हणून त्या आदिवासीचं अस्तित्व नष्ट होऊ नये म्हणून गेल्या 25 वर्षापासून या चळवळीच्या माध्यमातून आदिवासी समूहामध्ये शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार पोहोचवण्याचं काम करतोय. आमचे खरे शत्रू कोण, आमचे मित्र कोण हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आमचे हक्क काय, आमचे अधिकार काय. भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक मेहनतीतनं हे जे पवित्र संविधान या देशाला बहाल केलेलं आहे त्या संविधानातनं आमचे अधिकार काय, आमचे हक्क काय हे ग्रासरूटवर जाऊन कार्यकर्त्यांनी आपल्या समूहाला साध्या भाषेतनं समजून सांगावे. यासाठी आम्ही त्यांचे प्रशिक्षण शिबिरं घेतो आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला कल्पना आहे की देशाचा गृहमंत्री ज्यांनी दिल्लीमध्ये मेळावा घेतला आणि त्यांना वनवासी म्हणून संबोधलं गेलं. खरं तर राज्याचा आदिवासी विकास मंत्री हा आदिवासी आहे. आदिवासीला आदिवासी म्हणायची हिंमत झाली नाही. तर खरं तर लाज वाटली पाहिजे आदिवासी विकास मंत्र्याला. जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करत असताना तुम्ही आदिवासीला आदिवासी म्हणणं सुद्धा टाळताय, याचा अर्थ तुम्ही किती गुलाम झालेला. तुम्ही बघू शकता, आदिवासी मंत्री असून सुद्धा या ठिकाणी ते
प्रश्न जे सरांनी बोलत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. काय सांगणार आज तू या ठिकाणी ढवळे साहेबांचा राहणार किती या रॅलीला व या ज्या भागामध्ये किती लोक जमणार आणि कशा पद्धतीने या रॅली राहणार? आमच्या आदिवासींचा तरी आता आम्ही ठरवलंय की आम्ही साहेबांसोबत कायम राहणार आणि पूर्ण आदिवासी धुळे जिल्ह्यातले व इतर ग्रामीण भागातले सगळे आदिवासींनी ठामपणे हाच विचार केला की आता आम्ही साहेबांसोबत मुंबईला मोर्चा काढणार आहे आणि आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आहे. तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी संपूर्ण आदिवासी बांधव असेल, शिवाजीराव ढवळे साहेब असतील व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील, यांनी आज हे घोषित केले की आता धुळे नव्हे तर मुंबई नव्हे तर दिल्ली असे गाठू आणि मोठ्या लाखोच्या संख्येने मोर्चा काढू. हा देखील या ठिकाणी आज यांनी या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी ठरवलंय. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, D24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर एकदम शॉर्टकट पाहिलं